तर कोकण आणि शिवसेना अनेक दशकांचं नातं आहे। खरं तर स्वातंत्र्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समाजवादाचा प्रभाव होता। पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर 90च्या दशकामध्ये मात्र राजकारणाने दिशा बदलली। कोकणात शिवसेनेचा प्रभाव वाढला कारण मुंबई। तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? तर मी सांगतो, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच राजधानीमध्ये रोजगाराच्या दृष्टीने पोहोचलेला कोकणी माणूस हा या ठिकाणी स्थायिक झाला। मुंबई मुळातच कोकण प्रांतात येते आणि राज्याच्या इतर भागांच्या तुलनेमध्ये भौगोलिकदृष्ट्या मुंबई कोकण कनेक्टेड आहे। म्हणूनच की काय, इथे कोकणी माणूस हा मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झाला आणि त्याच चाकरमान्यांच्या रूपाने शिवसेना ही कोकणामध्ये पोहोचली आणि समाजवाद्यांच्या प्रभावाखालचं कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला बनलं आणि तिथून पासूनच येवा कोकण आपलोच असा म्हणत कोकणच्या साध्या भोळ्या माणसांनी नारळी पोफळीच्या बागा उभाराव्या तसं शिवसेनेचं स्वागत केलं आणि इथल्या डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये विसावलेल्या लाल मातीवरती शिवसेनेचं कोंदण लावलं। 1996 मध्ये शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी विजय मिळवला। मात्र नारायण राणेंच्या बंडानंतर इथे शिवसेनेला खिंडार पडलं आणि सेनेच्याच कोकणामध्ये राणेंच्या रूपानं आव्हान उभं राहिलं। पण तरी देखील शिवसेनेनं कोकणावरची पकड आपली मजबूत ठेवली। पण घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, तसंच काहीसं शिवसेनेचं कोकणातही झालं। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सेनेमध्ये भगदाड पडलं। कोकणातल्या वाड्या वस्त्यांमध्ये राजकीय फुटीचीही तोरणं लागली। कोकणातल्या 6 पैकी 4 जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत, तेही प्रत्येकी 2 असे विभागले गेलेत। ठाकरेंकडे 2 तर शिंदेंकडे 2 आणि भाजप राष्ट्रवादीचा प्रत्येक 1 अशा स्थितीमध्ये कोकण आता खरं कुणाकडे वळणार आहे याचं उत्तर निवडणुकीमध्येच मिळू शकेल।